नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे महाडीबीटीच्या वेबसाईटवर जर आपण युजरनेम किंवा पासवर्ड जो आहे तर तो चेंज केला तर आपला जो अप्लाय केलेला ॲप्लिकेशन आहे स्कॉलरशिपचा तर तो त्या ठिकाणी कॅन्सल होणार का किंवा डिलीट होणार का। तर अशा पद्धतीचा आपल्याला एका सबस्क्रायबरने विचारलेला होता कमेंट करून। तर मित्रांनो आपल्याला सांगतो, आपण जे महाडीबीटीच्या वेबसाईटवरती जो स्कॉलरशिपचा फॉर्म आपण अप्लाय करतो आणि आपल्याला जर आपला पासवर्ड एक्सपायर झाला असेल आणि तो पासवर्ड चेंज करताना जो ॲप्लिकेशन आहे तर तो कॅन्सलसुद्धा होत नाही आणि डिलीटसुद्धा होत नाही। तर आपण त्या ठिकाणी फक्त पासवर्ड चेंज करू शकतो, युजरनेम आपण कधीच चेंज करू शकत नाही। आपण जेव्हा पहिल्यांदा रजिस्टर करतो महाडीबीटीच्या वेबसाईटवरती तेव्हा आपण जे युजरनेम आपण सेट करतो किंवा तयार करतो तर ते युजरनेम परमनंटसाठी असते। आपण फक्त युजरनेम आहे तर ते रिकवर करू शकतो, चेंज करू शकत नाही। पासवर्ड जे आहे तर ते एका योग्य वेळेत आपण चेंज करू शकतो, म्हणजे पासवर्ड आपला टाईम अपडेट करावा लागतो। त्या ठिकाणी पासवर्ड जो आहे तर तो अपडेट करून आपल्याला चेंज करता येतो, परंतु जो युजरनेम आहे तर तो आपण चेंज करू शकत नाही। आणि जो पासवर्ड आहे तर तो चेंज केल्यावर आपल्याला आपण जो ॲप्लिकेशन करतो स्कॉलरशिपचा तर त्याच्यावर कुठलाही परिणाम होत नाही। तर आय होप मित्रांनो आपल्याला जो डाऊट होता तर तो या ठिकाणी क्लिअर झाला असेल। थँक्यू।